नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वी ची 2024 या वर्षाची नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 100 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, त्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत। व्हिडिओ थांबून सर्व सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत, कारण ज्यावेळेस प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळते तुम्ही सूचना व्यवस्थित वाचत नाही, त्यामुळे आत्ताच व्हिडिओ थांबून सर्व सूचना वाचून घ्यायच्या आहेत। पहा, या अगोदरच आपण मानसिक क्षमतेवर आधारित प्रश्नपत्रिकेतील प्रश्न अभ्यासलेले आहेत। आता या व्हिडिओमध्ये आपण अंकगणित आणि भाषा या विषयावर आधारित प्रश्नपत्रिकेतील प्रश्न अभ्यासणार आहोत। जर तुम्हाला मानसिक क्षमतेवर आधारित शिष्यवृत्ती परीक्षेवर आधारित प्रश्न अभ्यासायचे असतील, प्रश्नपत्रिका अभ्यासायची असतील, तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्पर्धा परीक्षा प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि सर्व प्रश्नपत्रिकेचा सराव करा। प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 40 पर्यंत मानसिक क्षमतेवर आधारित प्रश्न होते। आता अंकगणित परीक्षण। प्रत्येक प्रश्नाकरिता 4 संभाव्य उत्तरे A, B, C आणि D अशी दिलेली आहेत। यापैकी केवळ एकच बरोबर आहे, ते बरोबर उत्तर निवडा आणि OMR उत्तर पृष्ठाच्या संबंधित प्रश्न क्रमांकासमोरची वर्तुळे काळे करा। बघा, जे योग्य उत्तर आहे त्याला आपण निळ्या पेनाने टिक केलेली आहे। प्रश्न क्रमांक 41, जर आपण 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिल्या तर 9 हा अंक किती वेळा येईल? त्याचा बी पर्याय बरोबर आहे 20। प्रश्न क्रमांक 42, 9, 6 आणि 0 या अंकांपासून तयार केलेली 3 अंकी मोठ्यातली मोठी संख्या आणि 3 अंकी लहानातली लहान संख्येचा गुणाकार किती येईल? त्याचा सी पर्याय बरोबर आहे 5,84,640। प्रश्न क्रमांक 43, एक अपूर्णांक तसाच किंवा समान राहतो जर? त्याचा सी पर्याय बरोबर आहे जर एकाच संख्येने अंश आणि छेद यांना गुणाकार केल्यावर 0 वगळता। प्रश्न क्रमांक 44, जर 4392 भागिले 3.66 बरोबर 1200 तर 439.2 भागिले 36.6 बरोबर किती? त्याचा ए पर्याय बरोबर आहे 12। प्रश्न क्रमांक 45, एका चौरसाची परिमिती अशा आयताच्या परिमिती इतकी आहे ज्याची लांबी 17 मीटर आणि रुंदी 11 मीटर आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ आहे वर्गमीटर मध्ये। त्याचा ए पर्याय बरोबर आहे 196। प्रश्न क्रमांक 46, 30 किलो मिठाईतून 2/3 किलो वजनाचे मिठाईचे किती बॉक्स तयार करता येतील? त्याचा डी पर्याय बरोबर आहे 45। प्रश्न क्रमांक 47, एक आयताकार प्लॉटचे क्षेत्रफळ 616 वर्गमीटर इतके आहे, याची रुंदी 22 मीटर आहे, प्लॉटच्या चारही बाजूला ₹7.50 प्रति मीटर या दराने कुंपण घालण्याचा एकूण खर्च किती असेल? त्याचा डी पर्याय बरोबर आहे ₹750। प्रश्न क्रमांक 48, जर A/B अपूर्णांकामध्ये जिथे A बरोबर B-3 आणि A+10/B वजा A/B बरोबर 10/7 आहे तर A/B आहे। त्याचा सी पर्याय बरोबर आहे 4/7। प्रश्न क्रमांक 49, 31.7/16 याचा अपूर्णांक रूपांतरित होतो। त्याचा सी पर्याय बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 50, एका चौरसाची प्रत्येक बाजू तिच्या 1/3 इतकी कमी केल्यास चौरसाचे क्षेत्रफळ टिंबटिंब असेल। त्याचा डी पर्याय बरोबर आहे 1/9। प्रश्न क्रमांक 51, एका वस्तूला ₹2540 मध्ये विकल्यानंतर होणारा लाभ त्याच वस्तूला ₹1850 मध्ये विकल्यानंतर होणाऱ्या तोट्या इतकाच आहे। वस्तूची किंमत किती आहे? त्याचा बी पर्याय बरोबर आहे ₹2195। प्रश्न क्रमांक 52, एक मशीन एका मिनिटात 12 पानं छापू शकते, 5760 पानांच्या छपाईसाठी किती वेळ लागेल? त्याचा बी पर्याय बरोबर आहे 8 तास। प्रश्न क्रमांक 53,
एका पुस्तकाची किंमत ₹100 आहे. पुस्तक विक्रेता 3 पुस्तके 275 रुपयात विकतो. झालेला नफा तोटा किती? त्याचा डी पर्याय बरोबर आहे तोटा ₹25. प्रश्न क्रमांक 54. त्याचा बी पर्याय बरोबर आहे 26. प्रश्न क्रमांक 55. 30,009 म्हणजे त्याचा सी पर्याय बरोबर आहे 3 10,000 आणि 9 एकदा. प्रश्न क्रमांक 56. सुमितचे वजन 107 किलोग्रॅम आहे आणि संजयचे वजन 82 किलोग्रॅम आहे. दोघांचे वजन नजीकच्या दशकांपर्यंत विचारात घेतले तर दोघांच्या वजनातील तफावत किती असेल? त्याचा ए पर्याय बरोबर आहे 30 किलोग्रॅम. प्रश्न क्रमांक 57. जर दोन कोणांची बेरीज एक विशाल कोन आहे तर पुढीलपैकी कोणता पर्याय अशक्य आहे? त्याचा डी पर्याय आहे 2 काटकोन. प्रश्न क्रमांक 58. एका संख्येतील अंकाची बेरीज त्या संख्येतून वजा केल्यास हाती आलेली संख्या नेहमी टिंब याने विभागता येईल. त्याचा डी पर्याय आहे 9. प्रश्न क्रमांक 59. आकृतीतील कोन एओबी, कोन बीओसी, कोन सीओडी आणि कोन डीओई यांचे माप अनुक्रमे आहेत. त्याचा ए पर्याय बरोबर आहे 20 अंश, 40 अंश, 80 अंश, 120 अंश. प्रश्न क्रमांक 60. पुढील बार डायग्राम मध्ये वेगवेगळ्या देशांच्या क्रिकेट संघाने खेळलेल्या सामन्यांची संख्या दाखविण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने पाकिस्तानच्या संघापेक्षा किती अधिक सामने खेळले आहेत? त्याचा ए पर्याय बरोबर आहे 8. आता भाषा या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका. या खंडात 4 परिच्छेद आहेत. प्रत्येक उतार्यानंतर 5 प्रश्न आहेत. प्रत्येक उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच्या प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रत्येक प्रश्नाकरिता ए, बी, सी आणि डी अशी 4 संभाव्य उत्तरे दिली आहेत. यापैकी केवळ एकच उत्तर बरोबर आहे. बरोबर उत्तर शोधा आणि OMR उत्तर पृष्ठामध्ये प्रश्न क्रमांकाशी संबंधित वर्तुळे काळे करा. या ठिकाणी परिच्छेद देण्यात आलेला आहे. व्हिडिओ थांबवून परिच्छेद व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. आणि त्या परिच्छेदवर आधारित प्रश्न क्रमांक 61. आभार म्हणजे 4 पर्याय दिलेले आहेत. त्याचा डी पर्याय बरोबर आहे कृतज्ञता. प्रश्न क्रमांक 62. उत्तम गुण म्हणजे त्याचा बी पर्याय बरोबर आहे कृतज्ञता व्यक्त करणे. प्रश्न क्रमांक 63. पुढीलपैकी कोणत्या घटकातून आपण कृतज्ञ असू शकतो? त्याचा सी पर्याय बरोबर आहे विचार. प्रश्न क्रमांक 64. हुशार हा शब्द म्हणजे त्याचा डी पर्याय आहे विशेषण. प्रश्न क्रमांक 65. सद्गुण म्हणजे त्याचा ए पर्याय बरोबर आहे गुण. आता परिच्छेद दुसरा आणि त्यावर आधारित आपण प्रश्न अभ्यासू. प्रश्न क्रमांक 66. सुंदरलाल बहुगुणा हे महान टिंबटिंब होते. त्याचा ए पर्याय आहे पर्यावरणवादी. प्रश्न क्रमांक 67. त्यांचे गाव टिंबटिंब आच्छादित होते. त्याचा सी पर्याय आहे हिरव्यागार झाडांनी. प्रश्न क्रमांक 68. झाडे कापल्यामुळे टिंबटिंब यायला लागला. त्याचा ए पर्याय आहे विनाशक पूर. उत्तरा वाचल्यानंतर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे सहज येतील. प्रश्न क्रमांक 69. सुंदरलाल बहुगुणा हे टिंबटिंब आहे. त्याचा डी पर्याय आहे विशेष नाम. प्रश्न क्रमांक 70. मौल्यवानचा समानार्थी पर्याय. त्याचा सी पर्याय बरोबर आहे बहुमोल. परिच्छेद क्रमांक 3. त्यातील प्रश्न क्रमांक 71. दीर्घकाळ टीव्ही पाहिल्याने टिंबटिंब यावर परिणाम होत नाही. त्याचा बी पर्याय बरोबर आहे उंची. प्रश्न क्रमांक 72.
दहशत आणि हाणामारीच्या दृश्यांमुळे तरुणांमध्ये मानसिक आजार उद्भवतात. मानसिक आजारांचा संबंध टिंबटिंब याच्याशी आहे. त्याचा ए पर्याय बरोबर आहे मन. प्रश्न क्रमांक 73. टीव्हीचा परिणाम मुलांच्या दृष्टीवर जास्त होतो कारण त्याचा सी पर्याय बरोबर आहे. ते टीव्ही खूप जवळून पाहतात. प्रश्न क्रमांक 74. शिथिलचा समानार्थी शब्द टिंबटिंब आहे. त्याचा सी पर्याय बरोबर आहे मंद. प्रश्न क्रमांक 75. परिच्छेदात धोकादायक शब्द येतो याचा विरुद्धार्थी पर्याय टिंबटिंब आहे. त्याचा सी पर्याय बरोबर आहे उपकारक. परिच्छेद क्रमांक 4. विनम्रता एक मोठा गुण आहे. प्रश्न क्रमांक 76. विनम्रता एक मोठा टिंबटिंब आहे. त्याचा ए पर्याय बरोबर आहे गुण. प्रश्न क्रमांक 77. विनम्रता म्हणजे टिंबटिंब. त्याचा बी पर्याय बरोबर आहे विनयशील असणे. प्रश्न क्रमांक 78. विनम्र व्यक्ती टिंबटिंब शिकते. त्याचा ए पर्याय बरोबर आहे इतरांच्या अनुभवातून. प्रश्न क्रमांक 79. गर्विष्ठ शब्दाचा समानार्थी शब्द. त्याचा डी पर्याय बरोबर आहे अहंकार. प्रश्न क्रमांक 80. हट्टी शब्दाचा विरुद्धार्थी पर्याय. त्याचा सी पर्याय बरोबर आहे लवचिक वृत्तीचा. या ठिकाणी मी अंकगणित या विषयावर आधारित संपूर्ण प्रश्नपत्रिका दाखवत आहे. भाषा विषयावर आधारित नवोदय प्रश्नपत्रिका. पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.